नमस्कार मित्रांनो, तुमच्या स्वप्नांची उंची फक्त तुमचे नशीब ठरवत नाही, तर ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लागणारे शिस्तबद्ध जीवन म्हणजेच डिसिप्लिन हे देखील तितकेच महत्त्वाचे असते। जी व्यक्ती दररोज स्वतःवर विजय मिळवते ती एक दिवस संपूर्ण जग जिंकते। फक्त नशीब सर्व काही ठरवत नाही, तर तुमची शिस्तही तुमचे भविष्य ठरवते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या जातकांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी खूप खास आहे। कुंभ राशीचे सप्टेंबर 2026 चे मासिक राशी भविष्य म्हणजेच सप्टेंबर 2026 तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे मी तुम्हाला अतिशय सविस्तरपणे सांगणार आहे। सप्टेंबर महिन्यात विश्वामध्ये जे ग्रह भ्रमण करत आहेत प्रत्येक ग्रहाची स्वतःची एक गती आहे। हे ग्रह सप्टेंबर महिन्यात कोणत्या स्थितीत आहेत आणि कुंभ राशीच्या दृष्टीने त्यांचे तुम्हाला कोणते सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम मिळणार आहेत हे मी अगदी सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। मी तुमच्यासमोर फक्त स्तुती करण्यासाठी किंवा गोड बोलण्यासाठी आलेलो नाही। त्यामुळे चला जाणून घेऊया तुमचे आरोग्य, शिक्षण, प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय सप्टेंबर महिन्यात कसा राहणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्ही कोणते उपाय करायला हवेत हेही मी सांगणार आहे। त्यामुळे सध्या तुमचे लक्ष इथेच असायला हवे। कुंभ राशीमध्ये तुमच्या पहिल्या भावात राहू विराजमान आहे। तुमच्या दुसऱ्या भावात शनी आहे। तुमच्या 7.5चा तिसरा टप्पा सुरू आहे। मात्र सध्या शनी वक्री आहे। याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलू। मंगळ तुमच्या 5व्या भावात आहे। बृहस्पती 6व्या भावात आहे। 7व्या भावात सूर्य, केतू आणि बुध आहेत। आणि शुक्र म्हणजेच व्हीनस तुमच्या 8व्या भावात आहे। आरोग्य। सर्वप्रथम तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घेऊया। सप्टेंबर महिन्यात तुमचे आरोग्य कसे राहणार आहे हे आता लक्षपूर्वक ऐका। पहिला भाव म्हणजे आपला स्वभाव, व्यक्तिमत्व, सेल्फ कॅरेक्टर आणि आपल्याबद्दल दर्शवणारा भाव। तसेच आपली रोगप्रतिकारक शक्ती, आपली ऊर्जा आणि आपली शारीरिक क्षमता कशी आहे हे देखील पहिल्या भावातून पाहिले जाते। आपली ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे देखील याच्याशी संबंधित असते। मला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेली एक गोष्ट आठवली, तुम्ही कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे। कर्म हीच पूजा आहे। कर्म हेच सर्वश्रेष्ठ आहे। कर्मच प्रारब्ध आहे। कर्मच आपले भाग्य ठरवते आणि कर्म हाच खरा धर्म आहे। काही लोकांनी यावर मला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, पण खरं सांगायचं तर आपल्याला जे काही मिळतं ते आपल्या कर्मांमुळेच मिळतं। पूजा तर रावणही करत होता ना। रावणाला धर्म आणि अध्यात्माचे ज्ञान किती मोठे होते हे आपल्याला माहीत आहे, पण त्याला त्याच्या कर्मांचेच फळ मिळाले। म्हणून कर्मापेक्षा मोठे काहीही नाही। आपल्याला कोणते आईवडील मिळतात, आपल्या आयुष्यात कोणती माणसे येतात, आपल्याला काय मिळते आणि कोणाचे प्रेम मिळते, या सगळ्यामागे कुठेतरी आपले कर्म असते। चला आता पुढे जाऊया। सर्वप्रथम आरोग्य पाहूया। राशीचा स्वामी शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे। आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर बुध देखील येथे उच्चस्थानी येणार आहे आणि शुक्राचीही येथे स्थिती आहे। विशेषतः 4 ते 5 सप्टेंबरच्या आधीच्या काळात तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। साखर किंवा गोड पदार्थ शक्यतो टाळा। तुमच्या पोटाच्या आरोग्याकडेही थोडे लक्ष द्यावे लागेल। यासोबतच शनीची दृष्टी शुक्रावर आहे आणि 4थ्या भावावरही शनीची दृष्टी आहे। तुमच्या पायांशी संबंधित समस्या, घोट्यांमध्ये वेदना, सांधेदुखी, स्नायूंमध्ये क्रम्प्स किंवा मसल्सशी संबंधित काही त्रास जाणवू शकतो। जर तुम्ही जिमला जात असाल किंवा व्यायाम करत असाल तर या महिन्यात सुरुवातीच्या काही दिवसांत थोडी काळजी घ्या, मात्र एकूणच हा महिना आरोग्याच्या दृष्टीने रिकव्हरीसाठी चांगला दिसत आहे। शनी सध्या वक्री आहे। जर तुम्हाला यापूर्वी घशाचा संसर्ग, त्वचेचा संसर्ग किंवा इतर काही इन्फेक्शनचा त्रास झाला असेल तर बुध ग्रह उच्चस्थानी आल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे। 7 सप्टेंबरनंतर पूर्वीचा संसर्ग हळूहळू ठीक होण्याची शक्यता आहे। घशाशी संबंधित त्रास असो, डेंटल समस्या असो किंवा डोळ्यांमध्ये जळजळ होत असो,
या सर्व बाबतीत परिस्थिती सुधारताना दिसत आहे। तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। आता पुढे जाऊया आणि सप्टेंबर महिन्यात तुमचे शिक्षण कसे राहणार आहे ते जाणून घेऊया। मित्रांनो, पंचम भाव हा शिक्षणाचा भाव आहे। कुंभ राशीसाठी पंचभावात मंगळ विराजमान आहे। मंगळ येथे असल्यामुळे तुमच्यामध्ये शिक्षणाबद्दल भरपूर ऊर्जा निर्माण होईल। तुमच्या मनात सतत विचार येतील, मला हे करायचे आहे, मला काहीतरी मोठे करायचे आहे। या महिन्यात तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना येऊ शकतात। तुम्ही एखादी कोचिंग क्लास जॉईन करण्याचा विचार करू शकता किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करू शकता, कारण मंगळ तुमच्या तृतीय आणि दशम भावाचा स्वामी आहे। तृतीय भावाचा स्वामी मंगळ जेव्हा पंचम भावात बसतो तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत तुमचा पराक्रम आणि आत्मविश्वास वाढतो। तुमच्यामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होईल, अशी जिद्द की उद्या सूर्य उगवणार आहे पण त्याआधीच उठून मी काहीतरी करून दाखवणार। हीच ऊर्जा आणि जिद्द मंगळ पंचम भावात असल्यामुळे निर्माण होते। तृतीय भावाचा स्वामी असल्यामुळे तुमच्या पराक्रमात वाढ होईल। तुम्ही शिक्षणामध्ये काहीतरी मोठे करण्याचा निर्णय घेऊ शकता। तुम्ही कोचिंग जॉईन करण्याचा विचार करू शकता, एखादी नवीन गोष्ट एक्सप्लोर करू शकता, काहीतरी नवीन शिकू शकता किंवा स्वतःमध्ये नवीन कौशल्य विकसित करू शकता। विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे। पंचभावाचा स्वामी बुध विपरीत राजयोगामध्ये आहे, त्यामुळे जिथे सध्या तुमचे ऍडमिशन होत नाही किंवा एखादी अडचण निर्माण झाली आहे तिथे पुढे ऍडमिशनची शक्यता निर्माण होऊ शकते। तुम्ही स्वतःच्या बाजूने प्रयत्न मात्र नक्की करा, त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगली प्रगती होऊ शकते। आता जाणून घेऊया तुमची लव्ह लाईफ सप्टेंबर महिन्यात कशी राहणार आहे। पंचम भाव हा केवळ शिक्षणाचा भाव नाही, तर तो प्रेमसंबंध, संतती आणि पूर्वजन्मीचे पुण्यकर्म यांचाही भाव आहे। म्हणजे पुन्हा तीच गोष्ट आली, आपल्या कर्मांचे पुण्य काय आहे हे पंचभाव दर्शवतो। पंचभावात मंगळ असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये थोडे सांभाळून राहावे लागेल। तुमच्या पार्टनरमध्ये थोडा आक्रमकपणा किंवा हट्टीपणा दिसू शकतो। त्यांचा स्वभाव असा होऊ शकतो की मी जे बोलतोय तेच बरोबर आहे, मीच योग्य आहे, पण तुम्हाला हे नियंत्रित करावे लागेल। तुमच्या पार्टनरला असे वाटू शकते की ते बरोबर आहे, पण तुम्हीही रागाच्या भरात काही असे बोलू शकता ज्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते, कारण तुमच्या दुसऱ्या भावात शनी आहे। त्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करणे अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या शब्दांमुळे प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे या महिन्यात संयम ठेवा। तसे पाहता बुध विपरीत राजयोगात असल्यामुळे ज्यांचे प्रेमसंबंध तुटले होते, ज्यांच्यात बोलणे बंद झाले होते किंवा ज्यांना समोरच्या व्यक्तीने ब्लॉक केले होते, त्यांच्यासाठी परिस्थिती पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे। ज्याला परत यायचे आहे तो परत येईल। विपरीत राजयोगाचा अर्थ असा की ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अडकले होते, ज्या परिस्थितीमुळे तुम्ही चिंतेत किंवा त्रस्त होता, त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची संधी निर्माण होते। प्रेमसंबंधांमुळे तुम्हाला चिंता किंवा मानसिक त्रास होत असेल तर त्याबद्दल खूप विचार करू नका। ज्याला यायचे आहे तो येईल आणि ज्याला जायचे आहे तो जाईल। आपल्या प्रारब्धात म्हणजेच आपल्या नशिबात ज्याची जितक्या काळासाठी साथ लिहिलेली आहे तो तितक्याच काळासाठी आपल्या आयुष्यात राहतो। 1 सेकंद, 1 दिवस, 10 दिवस, 10 महिने किंवा 10 वर्षे, ज्याची जेवढी साथ आपल्या नशिबात आहे तेवढीच मिळते। मात्र येथे असे दिसत आहे की जर काही कारणामुळे तुमचे नाते काही काळासाठी तुटले असेल तर पुन्हा संवाद सुरू होण्याची आणि नाते सुधारण्याची शक्यता आहे। आता जाणून घेऊया तुमचे वैवाहिक जीवन सप्टेंबर महिन्यात कसे राहणार आहे। 7वा भाव हा वैवाहिक जीवनाचा भाव आहे। 7व्या भावाचा स्वामी कोण आहे? सूर्य। सूर्य सध्या 7व्या भावातच आहे, मात्र 17 सप्टेंबरला सूर्य 8व्या भावात प्रवेश करेल। 8वा भाव हा कुंडलीतील दुष्ट स्थान मानला जातो, त्यामुळे 17 सप्टेंबर पूर्वी तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहण्याची शक्यता आहे। जर तुम्ही जोडीदारासोबत काही मोठे प्लान करत असाल, जसे की प्रवास,
संतती संबंधी काही निर्णय, पार्टनरसोबत मिळून एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा पार्टनरशिपमध्ये काही काम सुरू करणे, तर शक्यतो 17 सप्टेंबरपूर्वी ते करण्याचा प्रयत्न करा. कारण 17 सप्टेंबरनंतर सूर्य 8व्या भावात जाईल आणि त्यानंतर वैवाहिक जीवनात थोडे मतभेद निर्माण होऊ शकतात. विशेषतः वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. तसेच 17 सप्टेंबरनंतर तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याबाबतही थोडी काळजी घ्यावी लागू शकते. डोकेदुखी, इन्फेक्शन, पाठदुखी किंवा सांधेदुखी यांसारख्या किरकोळ समस्या जाणवू शकतात. मात्र 17 सप्टेंबरपूर्वी वैवाहिक जीवन चांगले राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाच्या विषयावर चर्चा करूया. कुंभ राशीचे भाग्य आणि करिअर सप्टेंबर महिन्यात कसे राहणार आहे. मित्रांनो, हा आहे तुमचा 9वा भाव म्हणजेच भाग्यस्थान. 9वा भाव हा भाग्य आणि करिअरशी संबंधित महत्त्वाचा भाव आहे. या भावाचा स्वामी कोण आहे? शुक्र ग्रह म्हणजेच व्हीनस. आणि आता सर्वात मोठी आनंदाची बातमी कुंभ राशीसाठी अशी आहे की भाग्याचा स्वामी शुक्र स्वतः भाग्यस्थानात येणार आहे. कधी? 3 सप्टेंबरला शुक्र 9व्या भावात प्रवेश करेल, जो तुमच्यासाठी अतिशय चांगला राजयोग निर्माण करेल. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी ही संधी अजिबात गमावू नका. कारण 9व्या भावाचा स्वामी शुक्र स्वतः 9व्या भावात येणे हा तुमच्या भाग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी राजयोग आहे. जेव्हा ट्रान्झिटमध्ये भाग्य तुमची साथ देत असते ना, तेव्हा माणसाला काहीतरी मोठे करण्याची इच्छा होते. तुम्हाला वाटू शकते की मी एखादी मोठी गुंतवणूक करावी, एखादी नवीन वस्तू घ्यावी, गाडी घ्यावी किंवा काहीतरी नवीन खरेदी करावे. तर नक्की करा. शुक्राला 9व्या भावात येऊ द्या. हा काळ त्यासाठी खूप चांगला आहे. तुम्ही हे करायलाच हवे. शुक्र हा लक्झरी वस्तू, वाहन आणि भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे वाहन किंवा लक्झरी वस्तूंच्या माध्यमातून सुख मिळण्याची शक्यता आहे. जेव्हा तुमचे भाग्य तुमच्या सोबत असते तेव्हा डावीकडे पाहू नका, उजवीकडे पाहू नका आणि कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका. फक्त पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा. या महिन्यात तुमचे भाग्य खूप चांगले आहे. वर्षातून एकदाच असा काळ येतो जेव्हा शुक्र 9व्या भावात येतो. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ खूप चांगला राहणार आहे. 10व्या भावाचा स्वामी मंगळ ग्रह आहे आणि तो सध्या पंचभावात आहे. मात्र तो 19 सप्टेंबरला 6व्या भावात जाईल आणि तिथे नीचस्थानी होईल. मंगळ नीचस्थानी गेल्यानंतर काही अडथळे निर्माण होऊ शकतात. तुमचे टार्गेट्स वाढू शकतात, थोड्या अडचणी वाढू शकतात आणि वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात. समोरच्या व्यक्तीसोबत वाद वाढू शकतो. तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबतही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. आता तुम्ही म्हणाल, मलाच का नियंत्रण ठेवायचे? कारण मी तुमच्याबद्दलच बोलत आहे. 19 सप्टेंबरनंतर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण राहिले नाही तर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण मंगळ तिथून तुमच्या प्रथम भावाकडे पाहणार आहे. त्यामुळे रागामुळे तुमचे काम बिघडू शकते. तुमचे भाग्य तुमची साथ देत आहे, पण 19 सप्टेंबरनंतर कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांच्यासाठी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कारण शुक्राची स्थिती चांगली आहे आणि भाग्यही चांगले आहे. मंगळही 19 सप्टेंबरपूर्वी तुमच्या पंचभावात चांगला आहे. सूर्य देखील चांगल्या स्थितीत आहे आणि तो तुमच्या 7व्या भावात आहे. 7वा भाव हा कर्माशी संबंधित देखील मानला जातो. त्यामुळे नोकरी मिळण्याचे योग खूप चांगले आहेत. प्रमोशनचे योगही खूप चांगले आहेत. विशेषतः सप्टेंबरच्या मध्यापूर्वीचा काळ खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न नक्की करा. आणि जर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध पॉलिटिक्स होत असेल, लोक तुमच्या मागे लागले असतील, तुमची निंदा करत असतील किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांना करू द्या. ज्याला जे करायचे आहे ते करू द्या. माझे असे मत आहे की जो चुकीचे बोलत आहे त्याला बोलू द्या आणि जो चुकीचे करत आहे त्याला करू द्या. ईश्वर फक्त एवढेच इच्छितो की तुम्ही चांगले काम करा, चांगले व्यक्तिमत्व निर्माण करा.
तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. शिस्तबद्ध राहा आणि तुमच्या कामात सातत्य ठेवा. तुमच्या आईवडिलांची सेवा करा. तुम्ही जे काही करत असाल ते चांगले करा. चुकीचे काहीही करू नका. कारण तुमच्यासोबत जो चुकीचे करत आहे त्याचे कर्म त्याच्याकडे परत येणारच आहे. कर्म नेहमी परत येते. ते परत येऊन त्याला त्याच्या कर्माचे फळ देते. म्हणून तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि शिस्तीत राहा. कारण तुमच्या राशीचा स्वामी कोण आहे? होय, शनी ग्रह. आणि शनी ग्रहाची इच्छा असते की तुम्ही नेहमी शिस्तीत राहावे. परिणाम तुम्हाला नक्की मिळतील. काही काळानंतर तुम्ही स्वतःच याबद्दल कमेंट कराल. ज्या दिवशी तुम्ही शिस्तबद्ध व्हाल त्या दिवशी परिणाम दिसायला सुरुवात होईल. या महिन्यात तुमच्यासाठी करिअर खूप चांगले आहे, विशेषतः 19 सप्टेंबरपूर्वी. आता व्यवसायाबद्दल बोलूया. व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना अत्यंत उत्तम आहे. विशेषतः 3 सप्टेंबरनंतरचा काळ खूप चांगला राहणार आहे, कारण बुध ग्रह तुमच्या या भावात येणार आहे. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. अडकलेली कामे मार्गी लागतील. जर तुम्ही व्यवसायामध्ये काहीतरी मोठे करण्याचा विचार करत असाल, नवीन सेवा जोडायची असेल, व्यवसायाचा विस्तार करायचा असेल, नवीन क्लायंट्स मिळवायचे असतील किंवा व्यवसायातून चांगला फायदा मिळवायचा असेल, तर 3 सप्टेंबरनंतर यश मिळण्याची निश्चितच शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे आणि संवाद कौशल्यामुळेही व्यवसाय चांगला चालण्यास मदत होईल. कुंभ राशीने कोणते उपाय करावेत? सर्वप्रथम तुम्ही शुक्राचा बीजमंत्र करावा. ओम द्रा द्री द्रौं सह शुक्राय नमः. हा मंत्र 108 वेळा जपावा. यासोबतच विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. पठण करणे शक्य नसेल कारण ते थोडे मोठे आहे, तर तुम्ही ते ऐकू शकता. दररोज उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. तुमच्या राशीचा स्वामी शनी ग्रह असल्यामुळे शनीचा बीजमंत्रही जपावा. ओम प्रा प्री प्रौं सह शनैश्चराय नमः. यासोबतच दररोज शनीचा प्रार्थना मंत्र किंवा शनी चालीसा ऐका. मित्रांनो, कुंभ राशीसाठी सप्टेंबर महिना फक्त बदलांचा नाही, तर आयुष्याला नवी दिशा देणारा ठरू शकतो. विशेषतः 3 सप्टेंबरनंतर भाग्याची साथ आणि नवीन संधी तुमच्या दारावर येऊ शकतात. पण लक्षात ठेवा, भाग्य दरवाजा उघडेल, मात्र त्या दरवाजातून पुढे जाण्यासाठी तुमची मेहनत, शिस्त आणि योग्य निर्णयच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातील. म्हणून संधीची वाट पाहू नका. संधी आली की तिला ओळखा आणि लगेच कृती करा. कारण कदाचित सप्टेंबरमधील हा एक निर्णय तुमच्या पुढच्या संपूर्ण वर्षाची दिशा बदलू शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ज्योतिषविषयक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. हर हर महादेव.